श्रीकृष्ण म्हणतात, हिंमत कधी हरू नका. एक, ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत, त्याप्रमाणेच अडचणी आणि संघर्षांशिवाय चांगले दिवस येत नाहीत. दोन, तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ते कोणालाही ऐकवा. तीन, माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते सुद्धा आणि बिघडवते सुद्धा. चार, आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा: ध्येय, कष्ट आणि संयम. 5, जेव्हा व्यक्ती पडते तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपले लोक कळतात. 6, बुद्धिमान लोक कधीही इतिहास रचत नाहीत. इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेळ असणं गरजेचं असतं. 7, तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. 8, इतकं सुद्धा गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत गप्प बसवलं जाईल. 9, समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा, पण प्रत्येक गोष्ट नोटीस करा. काही लोक इतकं भोळं बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळत नाही. 10, दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधी आनंदी राहू शकत नाहीत. त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमच्या गरजा आणि इच्छा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकाल. 11, एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होताल. 12, आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो. 13, जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगले असते. 14, वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहीत नसते. नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता. 15, जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेचा असतो. ती तोंडातून निघेपर्यंतच देवापर्यंत पोहोचलेली असते. 16, चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे सिद्ध करणे. 17, काही माणसं कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभावायचं असतं, नाहीतर ते काल सुद्धा चुकीचे नव्हते आणि आजही चुकीचे नाहीत. 18, जीवनामध्ये एक नातं असंही बनवा की ज्याच्याकडे तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येईल आणि तक्रारी सुद्धा सांगता येतील. 19, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीही कोणावर अवलंबून राहू नका. 20, गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. 21, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा कोणीही शत्रू नाही, थोडंसं यशस्वी होऊन पहा, तुमच्या समोर शत्रूंची रांग लागेल. 22, आयुष्यात नात्यांच्या भल्या मोठ्या लिस्टची काही गरज नसते. कोणी मनापासून तुमचं असेल तर तेवढी एक व्यक्तीच सगळ्यांपेक्षा भारी असते. 23, लोकांनी दिलेला धोका आपण विसरूनही जातो, पण त्या लोकांना आपण विसरत नाही. 24, यशाच्या वाटचालीत उन्हाचे खूप महत्त्व आहे, कारण सावली मिळाल्यावर पावले थांबवू लागतात. 25, कधी हिंमत हरू नका, कारण यश अजून खूप लांब आहे. ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे. 26, खूप सुंदर असल्यामुळे सीतामातेचे हरण झाले. अति अहंकारामुळे रावणाचा वध झाला. अति दानशूर असल्यामुळे राजा बलीचे सगळे संपून गेले. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. 27, ही तर नशिबाची गोष्ट आहे की कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात. 28, लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधीही घाबरू नका, कारण खेळामध्ये प्रेक्षकच जास्त आवाज करतात, खेळाडू नाही. 29, जेव्हा लोक तुमची नक्कल करायला लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही सफल होत आहात. 30, जर तुमच्यामध्ये चुकीला चूक म्हणण्याचे धाडस नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही सुद्धा बेकार आहे. 31, इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. 32, तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस, मग तो मित्र असो किंवा प्रेम असो. 33, जो माणूस स्वतःसाठी नियम बनवून आजचे काम आज करतो तो एक दिवस जगावर राज्य करतो. 34, गेलेली वेळ कशीही असू द्या,
तो तुमचा भूतकाळ होता. तुम्ही फक्त तुमच्या भविष्यावर लक्ष द्या. 35. दुःख आणि कष्ट नक्की विसरून जातं, पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही. 36. आयुष्य बर्बाद करणारे 3 शब्द. उद्यापासून सुरुवात करू. 37. चुका कितीही करा त्या तर सगळ्यांकडून होतात, पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका. 38. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर एवढे लक्षात ठेवा की त्यापेक्षाही जास्त चांगली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. 39. आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड ठेवा की जो ज्या भाषेत बोलतो त्याला त्याच भाषेत उत्तर देता येईल. 40. बऱ्याचदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणं विसरून जातात. 41. कोणतीही व्यक्ती शांत तेव्हा बसते जेव्हा त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चाललेला असतो. 42. लोक म्हणतात वेळ खूप पटकन निघून चालला आहे, पण कधी कोणाची वाट पाहून बघा, मग कळेल वेळ किती हळू चालतो. 43. समजूतदार माणूस तो नसतो जो विटेचं उत्तर दगडाने देतो. समजूतदार माणूस तर तो असतो जो समोरच्याने फेकलेल्या विटेने आपले घर बांधतो. 44. तुम्ही अशा माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा, कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीही या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलवू शकत नाही. 45. सगळ्यात जास्त गरीब तर तो असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. 46. दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या, पण स्वतःला कधीही कमी लेखू नका. 47. वेळ असते तोपर्यंतच माणसांची कदर करायला शिका, कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाहीत. 48. जर वेळेत वाईट सवयी नाही बदलल्या तर वाईट सवयी तुमचा वेळ बदलवून टाकतील. 49. कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका. चुकीची लोक आयुष्यातून गेली पाहिजेत, कारण त्यामुळेच आयुष्यामध्ये चांगली लोक येतील. 50. स्वतःच्या अपमानाचा बदला भांडणं करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनवून घ्यायला पाहिजे. 51. तुम्ही स्वतःला इतके व्यस्त करून घ्या की तुम्हाला चिंता करायला वेळच नाही मिळाला पाहिजे. 52. कधी कधी वेळ मित्रांचे शत्रू बनवते आणि शत्रूंचे मित्र बनवते, कारण स्वार्थ खूप बलवान असतो. 53. मेहनत पायऱ्यांसारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखे असते. लिफ्ट कधीही बंद पडते, पण पायऱ्या नेहमी तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात. 54. आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं, एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून. 55. देव जर प्रत्येक ठिकाणी आहे तर मंदिरात का जायचं? कोणीतरी खूप चांगलं उत्तर दिलं, पुस्तकांमध्ये सगळेच लिहिलेले असते, मग शाळेत का जायचं? 56. कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुमचे नशीब बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. 57. जे पाहिजे आहे ते मिळवणे म्हणजे यश आहे, पण जे मिळालं आहे त्यात आनंद मानणे म्हणजे समाधान आहे. 58. तुटलेला पेन आणि दुसऱ्यांचा केलेला मत्सर कधीही पुढे जाऊ देत नाही. 59. पैशांनी आपण सुख सुविधा तर मिळवू शकतो, पण समाधान केवळ चांगल्या कर्माने मिळते. 60. ज्यांच्याकडे जवळचे आहे ते त्यांच्याशी भांडतात, पण ज्यांच्याकडे नातेवाईक नाहीत ते जवळच्या लोकांसाठी तरसतात. 61. जे लोक खूप कमी बोलतात ते लोक त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर जास्त बोलतात तर सगळ्यांबरोबर, पण भरोसा कोणावरही ठेवत नाहीत. 62. पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते, पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानांवर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो. तुम्हाला आयुष्यामध्ये असे यश मिळवायचे आहे की मोत्यासारखे चमकाल, कारण गर्दीमध्ये ओळख हरवते. 63. तुमच्या आयुष्यात लोक येणार जाणार, पण काहीच अशी लोक असतील जी निस्वार्थपणे नातं टिकवतील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.